नमस्कार, मी डॉक्टर प्रणिता. श्री विश्वंभर आयुर्वेदामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा एका महत्त्वाच्या ब्युटी ऑइल बद्दल माहिती बघणार आहोत, जे हजारो वर्षापूर्वी आयुर्वेदाच्या ग्रंथामध्ये लिहून ठेवलेलं आहे. जे स्वतः अश्विनी कुमार, जे देवांचे वैद्य होते, त्यांनी बनवून त्याचा वापर त्यांच्या काळामध्ये केलेला आहे. सप्तरात्र प्रयोगेन भवेत कांचन सन्निभम कुमकुमादी इदम तैलम अश्विनेभ्याम निर्मितम पुरा, असं या तेलाबद्दल श्लोक ग्रंथात आलेला आहे. आता सप्तरात्र प्रयोगेनं म्हणजे 7 रात्रीपर्यंत जर तुम्ही ह्या तेलाचा वापर केला तर भवेत कांचन सन्निभम म्हणजे तुमचा चेहरा हा सोन्याप्रमाणे सुंदर होईल, चमकेल. ते तेल कोणतं? तर कुमकुमादी इदम तेलम अश्विनीभ्याम निर्मितम पुरा, म्हणजेच ते तेल आहे कुमकुमादी तेल, जे अश्विनी कुमारांनी स्वतः बनवून त्याचा वापर त्यांच्या काळामध्ये केलेला होता. आता या ठिकाणी 7 रात्र वापरल्यानंतर फरक दिसेल असं सांगितलेलं आहे. का? तर ह्या तेलाचा रेफरन्स हजारो वर्षापूर्वी ग्रंथामध्ये आलेला आहे आणि त्या काळामध्ये लोकांचं खाणंपिणं वागणंही तसं होतं, म्हणून असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. याला कुमकुमादी तेल असं का म्हटलं जातं? तर याच्यामध्ये कुमकुम म्हणजेच केशर इत्यादी औषधी द्रव्य आहेत, म्हणून याला कुमकुमादी तेल असं म्हटलं जातं. हे तेल कशा पद्धतीने बनवलं जातं, याचा ग्रंथोक्त निर्माण विधी काय आहे, याच्यामध्ये कोणकोणती औषधी द्रव्य टाकली जातात, आणखी कोणकोणती घटक द्रव्य या तेलामध्ये आहेत, ह्या तेलाचा वापर कोणी करावा, कसा करावा, याचे फायदे काय काय आहेत, कोणकोणत्या त्वचेच्या समस्यांसाठी कुमकुमादी तेल फायदेशीर आहे आणि त्या त्वचेच्या समस्यांमध्ये हे तेल कसं काम करतं, अशी सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि बाजूला घंटीचं बटन आहे ते देखील दाबा, की ज्याच्यामुळे मी नवनवीन व्हिडिओज अपलोड केले की तुम्हाला पटकन समजेल. आणि हेच व्हिडिओ जर तुम्हाला हिंदीमध्ये पाहायचे असतील तर श्री विश्वंभर आयुर्वेदा हिंदी या चॅनेलला नक्कीच भेट द्या. कुमकुमादी तेलामध्ये केशर हे सगळ्यात महत्त्वाचं घटक द्रव्य आहे. याच्या सोबतच रक्तचंदन, लाक्षा, मंजिष्ठा, ज्येष्ठमध, कालियक चंदन, वाळा, पद्मकाष्ठ, नीलकमल, वट, प्लक्ष, कमलकेसर आणि दशमूळ म्हणजेच बिल्व, काश्मरी, तरकारी, पाटला, टेंटू, शालिपर्णी, कृष्णपर्णी, बृहती, कंटकारी आणि गोक्षूर अशी सर्व काढा बनवण्यासाठी लागणारी औषधी द्रव्ये आहेत. काढा बनवून झाल्यानंतर तो गाळून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये पुन्हा मूर्छित तीळ तेल आणि कल्कद्रव्य म्हणजे ज्येष्ठमध, मंजिष्ठा, लाक्षा आणि पतंग हे घालून घ्यायचं आहे. काढ्याचं पाणी आटल्यानंतर त्याच्यामध्ये पुन्हा बकरीचं दूध घालून घेऊन ते व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. तेल शिल्लक राहिल्यानंतर म्हणजेच योग्य परीक्षण करून तेल निर्माण विधी पूर्ण झाल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि ते तेल व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे. ते तेल थंड झाल्यानंतर त्याच्यामध्ये बारीक केलेलं केसर घालून ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्या तयार झालेलं कुमकुमादी तेल एका काचेच्या बॉटलमध्ये व्यवस्थित स्टोअर करून घ्यायचं आहे. या ठिकाणी केसर आपण सर्वात शेवटी घालणार आहोत. हे तेल बनवण्यासाठी जवळजवळ 24 औषधी द्रव्यांचा वापर या ठिकाणी केला जातो. तर ही कुमकुमादी तेल बनवण्यासाठीची ग्रंथोक्त विधी आहे. हे तेल बनवण्यासाठी थोडासा वेळ लागतो, याच्यासाठी खूप पेशन्स लागतात. हे तेल थोडंसं करपलं गेलं म्हणजेच याचा खरपाक झाला तरी त्याचे अपेक्षित परिणाम आपल्याला दिसत नाहीत, किंवा ह्या तेलामध्ये पाण्याचा अंश थोडा राहिला तरी ते तेल खराब होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे औषधं बनवणाऱ्या चांगल्या वैद्यांकडून हे तेल घेऊन त्याचा वापर तुम्ही केला पाहिजे. तर हे कुमकुमादी तेल आहे जे आपण स्वतः आपल्या क्लिनिकमध्ये शुद्ध शास्त्रोक्त ग्रंथोक्त पद्धतीने आपल्या पेशंटसाठी बनवलेलं आहे. जेव्हा वेगवेगळ्या स्किन प्रॉब्लेमसाठी पेशंट्स माझ्याकडे येतात, ज्यांना गरज आहे त्यांना औषधांसोबत मी हे कुमकुमादी तेल देते. याचे अतिशय सुंदर रिझल्ट्स दिसून येतात. कुमकुमादी तेलाचे फायदे काय आहेत, याचा वापर कोणी करावा आणि कसा करावा? तर कुमकुमादी तेलाचा रेफरन्स हा आयुर्वेदातल्या क्षुद्ररोग अध्यायामध्ये आलेला आहे. क्षुद्र म्हणजे जे काही त्वचेचे लहान सहान आजार आहेत त्याचे एकत्रित वर्णन या अध्यायामध्ये आलेलं आहे. तर ह्या सर्व क्षुद्र रोगांमध्ये कुमकुमादी तेल हे अतिशय फायदेशीर आहे. वांग हा या क्षुद्र रोगामधलाच एक प्रकार आहे, तर याच्यासाठीही कुमकुमादी तेल अतिशय परिणामकारक आहे. वांग या विषयावरती डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, तर तो तुम्ही पाहू शकता.
कुमकुमादी तेल पिगमेंटेशन कमी करण्यासाठी मदत करते। जेव्हा आपल्या ओरिजिनल स्किन कलर व्यतिरिक्त त्वचेवरती काळपट डाग यायला लागतात, मग ते वांगाचे डाग असोत किंवा इतर कोणते डाग असोत, तर ते डाग घालवून त्वचेचा स्किन कलर नॉर्मल करण्यासाठी हे कुमकुमादी तेल मदत करतं। त्याचबरोबर हे कुमकुमादी तेल मुखवर्ण प्रसाधक आहे, म्हणजे चेहऱ्याचा रंग उजळण्यासाठी, स्किन कॉम्प्लेक्शन सुधारण्यासाठी हे तेल अतिशय उपयोगी आहे। ह्या तेलामध्ये जे औषधी द्रव्य वापरलेली आहेत तर ती बऱ्यापैकी रंग उजळायला मदत करणारी आहेत। ह्या तेलामध्ये या औषधांचे गुणधर्म उतरतात आणि आपण जेव्हा या तेलाने त्वचेवरती मसाज करतो तेव्हा ते तेल आतमध्ये शोषलं जातं आणि याच्याने ब्लड सर्क्युलेशन ही सुधारण्यासाठी मदत मिळते। त्याच्यामुळे त्वचा छान तुकतुकीत, तजेलदार, सुंदर आणि चमकदार दिसायला लागते। बऱ्याच लोकांना चेहऱ्यावरती पुरळ येणं, पिंपल्स येणं, मुरूम येणं अशा समस्या असतात, तर ते लोक देखील कुमकुमादी तेलाचा वापर करू शकतात, कारण ह्या तेलामध्ये अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीज आहेत। याशिवाय याच्यामध्ये मंजिष्ठा, हळद यासारख्या औषधी वनस्पती आहेत, ज्या रक्त शुद्ध करून त्वचेच्या संसर्गाशी लढतात आणि त्वचा क्लिअर ठेवण्यासाठी मदत करतात। कुमकुमादी तेलामध्ये अँटीऑक्सिडंट, अँटी एजिंग प्रॉपर्टीज देखील आहेत। याच्यामुळे त्वचेची जी एजिंग प्रोसिजर असते तर ती प्रोसिजर स्लो करण्यासाठी हे कुमकुमादी तेल मदत करतं। याच्यामुळे काय होतं तर आपण आपल्या वयापेक्षा तरुण दिसायला लागतो। अर्थातच याच्यासाठी आपली लाईफस्टाईल कशी आहे, आपलं खाणंपिणं, वागणं कसं आहे, आपण किती आपल्या त्वचेची बाहेरील गोष्टींपासून काळजी घेतो, या गोष्टी देखील कारणीभूत ठरतात। तुमच्या डोळ्याखाली काळी वर्तुळं आलेली असतील किंवा मेलाझ्मा म्हणजेच वांगाचे डाग आलेले असतील, एजिंगच्या काही साइन्स असतील किंवा पिंपल्सचे डाग असतील किंवा इतर कोणत्या ना कोणत्या कारणाने त्वचेचा रंग जर खराब झालेला असेल, तर अशा प्रत्येक ठिकाणी तुम्ही कुमकुमादी तेलाचा वापर करू शकता। याच्याने त्वचेचा रंग एकसारखा राहतो, स्किन टोन इक्वल राहण्यासाठी मदत मिळते। जर तुमची त्वचा फार जास्त कोरडी असेल तर इतर मॉइश्चरायझर्स वापरण्यापेक्षा हे 100% नैसर्गिक कुमकुमादी तेल तुम्ही मॉइश्चरायझर म्हणून वापरू शकता किंवा सनस्क्रीन सारखा देखील तुम्ही ह्या कुमकुमादी तेलाचा वापर करू शकता, कारण हे उन्हापासून तुमच्या त्वचेचं संरक्षण करतं। तर अशा प्रकारे फेशियल, सनस्क्रीन, मॉइश्चरायझर, क्लिन्झर, टोनर ज्या अशा काही वेगवेगळ्या प्रक्रिया आहेत ज्या सौंदर्य वाढवण्यासाठी केल्या जातात, तर ह्या सर्व प्रक्रिया तुमच्या एका कुमकुमादी तेलामुळे साध्य होतात। कुमकुमादी तेलाचा वापर कसा करायचा, तर रोज रात्री झोपताना चेहरा स्वच्छ धुवून तो कोरडा करून घ्यायचा आहे आणि अंदाजाने साधारण 4 ते 5 थेंब कुमकुमादी तेल चेहऱ्याला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हलक्या हाताने मसाज करायचा आहे। तुमची त्वचा जर जास्त कोरडी असेल तर या तेलाचे थेंब थोडे जास्त लागणार आहेत, त्वचा तेलकट असेल तर या तेलाचे कमी थेंबही पुरेसे होतील। त्यानंतर रात्रभर हे तेल चेहऱ्यावरती राहू द्यायचं आहे, याच्याने आतमध्ये व्यवस्थित शोषलं जाईल आणि याचे अतिशय सुंदर परिणाम तुम्हाला दिसून येतील। इतर वेळीही जेव्हा तुम्ही घरी असाल त्यावेळीही तुम्ही या कुमकुमादी तेलाचा वापर करू शकता, याच्याने बाहेरील धुळीचे कण तुमच्या चेहऱ्याला चिकटणार नाहीत। अदरवाईज हे तेल लावून पूर्ण चेहरा कव्हर करून तुम्ही बाहेरही वावरू शकता। तर अशा प्रकारे व्हिडिओत सांगितलेल्या अपेक्षित परिणामांसाठी शुद्ध शास्त्रोक्त ग्रंथोक्त पद्धतीने बनवलेलं कुमकुमादी तेल चांगल्या वैद्यांकडून घ्या, ते वापरून बघा आणि परिणाम मला कमेंट करून नक्की सांगा। माहिती उपयुक्त वाटल्यास, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा की ज्यामुळे गरजू व्यक्तींना या व्हिडिओतील माहितीचा नक्कीच फायदा होईल। चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका की ज्यामुळे माझ्या नवनवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील। धन्यवाद।